हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा संडे थोडा चिल होता, पण मला काहीतरी स्पायसी खायचा मूड होता. संडे म्हटलं की काहीतरी मसालेदार, सुगंधी आणि सॅटिस्फाईंग असायलाच पाहिजे ना. मग चला सुरुवात करूया. आज संडे थोडा खास आहे, कारण आज मी ठरवले स्वतःहून बिर्याणी बनवायची. सुरुवातीला सगळी काही तयारी करून घेतली. ऑनियन स्लाईस करून घेतले, टोमॅटो स्लाईस करून घेतले. त्यानंतर चिकन जे होतं ते आपलं मी हळद आणि मीठमध्ये बॉईल करून घेतलं आहे. त्यानंतर जो बासमती राईस आहे तो मी 80% शिजवून घेतला आहे, कारण बाकीचा 20% तो दममध्ये ऑलरेडी शिजून जाईन. त्यानंतर आता म्हटलं की थोडा मसाला तयार करूया. त्यासाठी एक पॅन घेतला, पॅनमध्ये तेल घेतलं. तेलमध्ये थोडेसे फर्स्ट ऑनियन जो आहे तो मी ब्राऊन करणार आहे. असं म्हणलं जातात की क्रिस्पी ब्राऊन ऑनियन हा बिर्याणीचा हिरो असतो. आणि हो, ऑनियन चिरताना डोळ्यात पाणी आलं, पण मी हार मानले नाही. म्हणलं आज काहीही झालं तरी आपल्याला करायचं आहे. आणि तसंच ऑनेस्टली सांगायचं तर मला बिर्याणी बनवायची खूप भीती वाटते. राईस चिटकला तर, मसाला कमी झाला तर, हे सगळं डोक्यात फिरतं. मग नंतर थोडी कोथिंबीर चॉप करून घेतली आणि नंतर म्हटलं आज काहीही झालं तरी आपल्याला करायचं आहे. पण चला पाहूया काय होतं आहे पुढे. सो ऑनियन सॉरी को कोरिएंडर चॉप केली. त्यानंतर त्या पॅनमध्ये तेल टाकलं आणि थोडे खडे मसाले टाकले, तेजपत्ता वगैरे, आणि म्हणलं एक मसाला तयार करून घेऊयात. हळूहळू त्यामध्ये जे मी चॉप केले होते टोमॅटोज ते पण टाकले. थोडे टोमॅटोज क्रिस्पी करून घेतले. आणि त्यानंतर मी जो घरी मसाला बनवलेला आहे तो मसाला मी त्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट, त्यानंतर मिरची आणि कोथिंबीर असा एक मसाला तयार केला आहे घरीच. तोही मी त्याच्यात टाकणार आहे. आणि कमेंटमध्ये पटकन सांगा कोणाला कुठली बिर्याणी आवडते, जसे की चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी किंवा अजून कोणती बिर्याणी. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ बिर्याणी असं मी ऐकलं आहे. तो मसाला जर मी टाकला आहे, आता थोडेसे स्पायसेस टाकूयात, जसे की हळद, रेड चिली पावडर, सॉल्ट आणि मेन म्हणजे आपला बिर्याणी मसाला, ज्याच्याने ह्या बिर्याणीला खूप जास्त आणि खूप मस्त टेस्ट येणार आहे. संडे म्हटलं की काहीतरी मसालेदार पाहिजेच, आणि त्यातून सॅटिस्फाईंग तर असलंच पाहिजे. विचार केला करूयात. आता शेवटी काहीतरी करायचं म्हणलं की खूप पेशन्स आणि खूप हिंमत लागते. ॲक्च्युली मी कधी ब्लॉग्स वगैरे केले नाही आहेत. हा माझा खरंच पहिल्यांदा आहे. सो गाईज, प्लीज मला जज करू नका, बिकॉज आय नेवर एवर ट्राईड डुईंग दिस इज माय फर्स्ट टाईम. इफ यू रिअली लाईक माय व्हिडिओ, तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता असेच कॉन्टेंटसाठी. आपला मसाला तर होत आला आहे. त्यानंतर येत आहे माझा फेवरेट पार्ट, तो म्हणजे लेअरिंग. आपल्याला आता लेअरिंग करायचं. आता सर्वात मजेशीर पार्ट आहे हा लेअरिंग. एक हेवी, त्यामध्ये फ्राईड ऑनियन्स, देन जे आपलं चिकन आहे ते टाकलं होतं. त्यानंतर वरतून पूर्ण राईसनी मी त्याला कवर केलं होतं. मी कुठल्याही प्रकारचा कलर यूज केला नाही, बिकॉज आय रिअली हेट दॅट कलर विच इज बीन रिअली नॉट गुड फॉर हेल्थ. मी ते कलर्स यूज नाही केले. थोडी कोथिंबीर टाकली वरतून. जे स्लाईस केलेले ऑनियन्स होते, जे कॅरमलाइज केले होते मी, ते पण ॲड केले त्याच्यात. आणि अशीच एकावर एक लेयर टाकली आणि त्याला थोडंसं गॅस कमी करून एकदम नॉर्मल हीटवर ठेवलं. त्यानंतर प्युअर घी टाकलं आहे मी त्याच्यात, तूप टाकलं आहे, ज्याच्याकरून एकदम सॉलिड दम बसेल. परत एकदा लेअर टाकली, ज्याच्यात राईस, कोरिएंडर आणि कॅरमलाइज ऑनियन. थोडं फिल्म स्टाईल वाटत होतं, जणू मी मास्टर शेफमध्ये आहे. आता वेळ आली आहे त्याची झाकण लावायचं आणि मस्त त्याला दम द्यायचा. सुमारे 20 मिनटं तरी त्याला लो फ्लेमवर ठेवायचं. माहीत नाही किती ठेवायचं, पण ॲक्च्युली मी इथं 20 मिनटंच ठेवलं होतं. आणि
20 मिनटानंतर जेव्हा मी बघितलं तेव्हा ॲक्च्युली खूप खूप खमंग वास येत होता. जेव्हा झाकण उघडलं तेव्हा एकदम रॉयल फील आलं, हेवनली मोमेंट. स्टीम बाहेर आला आणि तो अरोमा हेवनली होता. त्यानंतर पहिला घास घेतल्यावर फक्त एकच रिॲक्शन आली, वा. घरातले सगळे म्हणले, अरे तूच बनवलंयस काय खरंच. ते कॉम्प्लिमेंटनेच दिवस बनला. तुम्हाला पण बिर्याणी बनवायची हिंमत आली का आता? जर तुम्हालाही बिर्याणी आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमची फेवरेट बिर्याणी कोणती, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी की मटन बिर्याणी. आणि आपला दिवस आणि तर तारक मेहताशिवाय जमत नाही मला. तारक मेहता लावल्याशिवाय जेवण जात नाही. सो थँक्यू.